आता आपण कुठला एक्सरसाइज बघतोय मग 3.2. 3.2चं पहिलं, एक संख्या 50हून लहान आहे, 7च्या पटीत आहे, बरोबर 3 अवयवांची आहे, ती संख्या कोणती? आता बघ, याच्यासाठी आपल्याला पर्याय बघावे लागेल. आणि पहिलं पॉईंट काय दिलं आहे त्यांनी, की जे संख्या आहे ती कशापेक्षा लहान आहे, 50हून लहान. दुसरी अट काय आहे, कितीच्या पटीत आहे, 7च्या पटीत आहे. बघा, हे दोघंही कंडिशन, ह्या दोघंही कंडिशन चारही पर्यायामध्ये आहेत. कोणत्या पर्यायामध्ये आहेत, चारही. कोणते कोणते पर्याय आहेत ते, हे बघा. 14 हे 50पेक्षा लहान आहे. प्लीज बघा, पर्याय क्रमांक 1, 14 50पेक्षा लहान आहे, 7च्या पटीत आहे. दुसरा पर्याय सांगा लवकर लवकर, 42 हे 7च्या पटीत आहे, 7 सकम 42 आणि 50पेक्षा लहान आहे. तिसरा पर्याय सांगा लवकर, आणि 7च्या पटीत आहे, 50पेक्षा लहान आहे. डी सांगा, 35 50पेक्षा कमी आहे आणि 7च्या पटीत आहे. पण कंडिशन काय आहे की याचे जेव्हा अवयव पाडतोय आपण, आता अवयव पाडतो, ॲक्च्युली तुम्ही 2 प्रकारे करू शकता, यस बे 7 14 असंही करू शकता, किंवा आपण डायरेक्ट करू, कारण सोपं आहे. 2 गुणिला 7, इथं काय ना 2 गुणिला 3 गुणिला 7, 42 6 साईन जाते 42, हे 7 7 49 आणि 5 7 35. 3 अवयव कुठे, पर्याय क्रमांक बी ला. मग तर तिसरी अट काय सांगितली त्यांनी, 3 अवयवांनी त्याचं 3 अवयव असायला पाहिजे त्याचे. आहे का 3 अवयव, मग 3 अवयवांचे ते आहे. मग पुढचं बघ, 37 या संख्येचा सर्वात लहान विभाजक, विभाजक म्हणजे भाग जायला हवा. 37 ही मूळ संख्या आहे का, मला सांगता का, सांगा. 37 ही मूळ संख्या आहे का, हो की नाही? 37 ही मूळ संख्या, मग याला फक्त 2च संख्येत भाग जाईल, 1 आणि 37. मग 37 मोठं आहे का 1? विचारलं कुठलं, हे लहान, म्हणून पर्याय कुठला आलं कुणाल, ए. उत्तर काय आहे, 1. तिसरा प्रश्न, जर 3 क्रमिक संख्यांची बेरीज 15 आहे तर मधल्या संख्येचा वर्ग. बघा, 3 संख्या आहे, जसं की 1 2 3, यांची बेरीज 15 यायला पाहिजे. येते का, 1 2 3, 3 आणि 3 6, जमणार नाही. पुस्तक पडलं, पुस्तक उद्याली. ओके, हां. मग पुढचे क्रमिक म्हणजे सारख्या पाहिजे. 3 आणि 4 7, 7 आणि 5 12, जमत नाही. 4 आणि 5 आणि 6, 4 आणि 5 9, 9 आणि 6 15, म्हणजे ह्या तिघांची बेरीज किती आली, 15. म्हणजे त्या 3 क्रमिक संख्या कोणत्या आहेत, 4 5 आणि 6. मधली कोणती आहे, 5चा वर्ग. उत्तर काय येणार, पर्याय बी. ओके, जमतंय का, समजतंय बेटा? पुढे कुठला प्रश्न आहे, क्वेश्चन नंबर 4. 1632 ही संख्या 2 संख्यांच्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहा. मात्र या दोन्ही संख्यांपैकी एका संख्येचे आणखी अवयव पडू नयेत. मग उत्कर्ष माहिती का, कोणाचे अवयव पडत नाही, कोणत्या संख्येचे अवयव पडत नाही, सांग सांग दिव्या. अवयव पडत नाही अशी संख्या कोणती असते, नाही, मूळ संख्या. ओके, इंग्लिशमध्ये म्हटलं जातं प्राईम नंबर. तर अशी संख्या जिचे आणखी अवयव पडत नाही त्याला म्हणतात मूळ संख्या किंवा
प्राईम नंबर इंग्लिशमध्ये. मग चारही पर्याय पहिले बघायचे. चारही पर्यायामध्ये बघा 68 आणि 24 हे दोघं इवन आहे, म्हणजे समसंख्या आहे, म्हणजे हे संयुक्त संख्या आहे. पर्याय क्रमांक बी 34 आणि 48 दोघंही संयुक्त आहेत का, सम आहेत. नंतर कोणती आहे 17 आणि 96. याच्यात 17 ही विषम पण आहे आणि प्राईम पण आहे, म्हणजे ह्या 17चे येण्याचे चान्सेस जास्त वाढत आहेत, हे चेक करावं लागेल. आणि डी 32 आणि 51 हे विषम जरी असली तरी 51ला 17ने किंवा 3ने भाग जातो. 3 गुणिला 17 म्हणजे ही संयुक्त आली. म्हणजे पर्याय कुठला शिल्लक राहिला सी. आणि त्याचं गुणाकार करून बघायचं 96 × 70. वैदिकने करूया. 6 साते 42 2 हाचाले 4 9 साते 63 6 1 6 6 3 9 4 13 9 1 9. उत्तर आलं का 1632. म्हणजे ह्या दोन संख्येचा गुणाकार 17 आणि 96चा गुणाकार किती येतोय 1632. पर्याय कुठला आहे सी. पुढे आता कोणता प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 5. 110 या संख्येच्या एकूण विभाजकांची संख्या ही त्या संख्येच्या मूळ अवयवांच्या एकूण संख्येपेक्षा कितीने जास्त आहे. मग सर्वात आधी 110चे अवयव घ्यायचे. 110चे निम्मे 55, 5 आणि 5 10, तर 3ने भाग जाणार नाही. 11 आणि 11 1 11. म्हणजे मूळ अवयव किती आहे त्याचे. एक माझं थोडंसं एक शॉर्टकटची आयडिया होती, ती सांगतो मी तुम्हाला. डायरेक्ट पण काढता आलं असतं, थोडं लॉंग कडून दिलं आहे. अवयव शोधायचे 110चे. 1ने भाग जातं, 2ने जातं, 3ने जात नाही, 4ने जात नाही, 5ने हो, 6ने नाही, 7ने नाही, 8ने नाही, 9ने नाही, 10ने हो, 11ने हो. आता 22 पंचे 10 आणि 2चा आता इथं होईल 55 आणि 1चं होईल 110. हे एकूण अवयव आहेत. याच्यात तुम्ही ही प्रोसेस नाही केली तरी चालेल, डायरेक्ट त्याच्यातूनच मूळ संख्या काढून घ्यायच्या. 2 5 11 तरी चालेल. मग मूळ अवयव किती आहेत 3. पुढच्या वेळेस करताना 110 डायरेक्ट करा ना. आणि एकूण अवयव किती आहे 1 2 3 4 5 6 7 8. 8मधून 3 गेले 5, म्हणजे एकूण अवयव आहेत 8, त्याच्यापैकी मूळ अवयव आहेत 3. 8तून 3 गेले 5. पर्याय क्रमांक कोणता आहे सी. आलं लक्षात. म्हणजे सी हा पर्याय येईल. परत एकदा लक्षात घ्या, मूळ अवयव 3 होते आणि नॉर्मल जे अवयव होते ते 8 होते. 8मधून 3 गेले 5. संयुक्त संख्येचे अवयव बघितले आपण. आता कुठला प्रश्न आहे बेटा, प्रश्न क्रमांक 6. साठचे विभाजक आहेत. विभाजक आहेत, प्रत्येक संख्येला 1ने भाग नक्की जातो. कोणत्या संख्येने भाग जातो, म्हणून 60चे विभाजक जे आहेत त्याच्यातलं जे पर्याय क्रमांक बी आहे त्याच्यातच फक्त 1 दिलेलं आहे, बाकी पर्यायामध्ये 1 दिलेलं नाही. मग कुठलं पर्याय आहे ना, म्हणून पर्याय आलं बी. परत बघा देवेश दादा, 1ने प्रत्येक संख्येला भाग जातो. कोणत्या संख्येला भाग जातो, प्रत्येक संख्येने. तर 60ला पण 1ने भाग जाणार बरोबर. आणि ते फक्त पर्याय बी मध्येच आहे, म्हणून पर्याय काय आलं 6व्याचं बी. 7वं, 60चे मूळ अवयव आहेत.
60चे मूळ अवयव दोन प्रकारे काढू शकता. एक 60चे मूळ अवयवमध्ये बघा, पहिल्या पर्यायामध्ये 10 दिलेलं आहे, दुसऱ्या पर्यायामध्ये 6 दिलेलं आहे आणि चौथ्या म्हणजे डी मध्ये 4 दिलेले आहे. तिथं मूळ संख्या नाही आहेत, त्या संयुक्त संख्या आहे. कोणत्या दिया? संयुक्त. म्हणून त्या पर्याय शक्य नाही. शक्य कोणता पर्याय आहे मग? सी. आणि जर का डायरेक्ट उत्तर काढायचे, जर पर्याय बघायचं नसेल तर 2, 2च्या निम्मे 30, 30च्या निम्मे 15, 15 भागीला 3 5. बघा बघा, 2 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 5 हे पर्याय आहे का? ओके, पर्याय कोणता आलं? सी. येतंय लक्षात हो की नाही? आता 8वा प्रश्न आहे, थोडा महत्त्वाचा पण आहे आणि एक असा प्रश्न जो 10वीत पण मुलं घाबरून जातात. का? तर थोडं आउट ऑफ बॉक्स असतो हा. त्याच्यात एक एक शब्द महत्त्वाचा आहे. 2 प्रौढ. प्रौढ म्हणजे कोण असतात? लहान का मोठे? 2 मोठे माणसं आहेत. 2 प्रौढ माणसांची वय दर्शविणाऱ्या संख्यांचा गुणाकार 770 आहे. आता मी काय असं बघतोय बघा, आपण अवयव काढतोय. अवयव काढत असताना आपल्याला हे लक्षात येईल की सर्वांचा गुणाकार केला तर ती संख्या येते. मग इथं अवयव आधी काढायला लागतील. तर त्यांच्या वयांची बेरीज किती आहे? मग पहिलं आपल्याला प्रौढ माणसांच्या वयांचं गुणाकार शोधता यायला पाहिजे. मग 770चे अवयव काढले आपण. आता बघा, हे तर मी एकदम फास्ट करतो, हे तुम्हाला यायला पाहिजे. 2 त्रिक 6, 7तून 6 गेले 1 राहिले, हे झाले 17. 2 8 16, 17मधून 16 गेले 1 राहिले आणि 2 पंचे 10. 3 आणि 8 11, 11 आणि 5 16, 3ने भाग जात नाही. 5 घेतलं, 5 7 35, 3 बाकी 5 7 35, 7ने भाग जाईल आणि 11ने. आपल्याकडे 4 अंक आहे, ते माणसं मोठे आहेत. जर 2 पंचे 10 ह्या दोन संख्येचा गुणाकार घेतला तर 10 वर्षाचा मुलगा हा प्रौढ असेल का? तो प्रौढ नाही आहे. 11 दूनी 22 हे एक प्रौढ माणसाचं वय आलं. आणि रुद्रा 5 7 35 हे पण एका मोठ्या माणसाचं वय आलं. 35 पण मोठा माणूस आहे. मग ह्या दोघांमध्ये त्यांनी काय विचारलं? आता एक माणूस 22 वर्षाचा आहे, दुसरा 35 वर्षाचा आहे. त्यांची बेरीज विचारली का वजाबाकी? मग ह्या दोघांची बेरीज केली आपण. आहे का उत्तर? कुठला पर्याय आहे? परत बघा, 770चं अवयव काढले, 2 मोठ्या माणसांची चेतन वय काढले 22 आणि 35 आणि त्यांची काय केली आपण? बेरीज. कळतंय रिद्धी? थोडं लक्ष दे बेटा. आता 8 झालेत. आता कोणता प्रश्न आहे? 9वा. काय 9वा प्रश्न? 32चे मूळ अवयव. बघा, परत तेच सांगेल. सी आणि डी मध्ये जर बघितलं तर तुम्हाला काय भेटतंय? C1D मध्ये 8 आणि 4 भेटत आहेत, म्हणून ते मूळ अवयव येणार नाही. शिल्लक राहिले ए आणि बी. तर तुम्ही शॉर्टकट कसं करू शकता की 2चा गुणाकार घेऊन जायचा 32 पर्यंत. 2 दुनी 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16, 16 दुनी 32. 5 वेळेस 2 आहेत का बघा पर्याय क्रमांक ए ला. म्हणजे पर्याय कोणता आला? ए. सी आणि डी मध्ये 4 आणि 8 मूळ संख्या नाही आहेत, किंवा 8 आणि 4 म्हणूया. आणि जे बी आहे पर्याय, त्याचं गुणाकार बघा, 3 त्रिक 9, 9 दुनी 18, 18 दुनी 36. ह्या प्रॉब्लेमच्या वेळेस बुक बघा. आणि शेवटचं माझी ट्रिक, 32 घेतले, 32च्या निम्मे 16, 16च्या निम्मे 8च्या निम्मे 4च्या निम्मे आणि बाकी ABCD पर्याय बघायची गरज नाही. डायरेक्ट हे पर्याय बघा, 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 म्हणजे पर्याय क्रमांक ए. मी दोघं गोष्टी सांगते हा बेटा. बघा आता प्रश्न क्रमांक कोणता आहे? 10. 8च्या पहिल्या 4 गुणितांची बेरीज. प्रश्न क्रमांक 10. 8चे गुणित. 8चा पाढा येतो का तुम्हाला? मग सांगा. 8 1 8 दुनी 8 त्रिक 8 चोक 32. सर्वांची काय पाहिजे? बेरीज. 8 आणि 6 14, 14 4 18, 18 आणि 2 20, 2 3 5, 2 7 आणि 1 8. 80 आहे का तिथं उत्तर? कुठला पर्याय आहे बेटा?
11वा प्रश्न बघूया. 3 आणि 5 या गुणिते असलेल्या पहिल्या 100 नैसर्गिक संख्यांची संख्या किती? मग बघा 3 आणि 5 कोणते कोणते अंक दिलेले आहेत? 3 आणि 5 यांचं काय पाहिजे? गुणिते. मग काय करायचं माहिती आहे का याला? 3 गुणिला 5 किती होता? 15चा पाढा 100 पर्यंत लिहायचा प्रणव. 15 1 15, 15 2 30, 15 3 45, 15 4 15 5 75. किती अंक आहे? 1 2 3 4 5 6. 6 उत्तर आहे का तिथं? बरोबर. तर पर्याय कोणता आहे? परत बघा काय केलं, दोघांचा गुणाकार आणि डायरेक्ट 15चा पहाडा. जर आपल्याला सांगितलं की 4 आणि 5, हे बघा आता हे एक 12वा प्रश्न घेतोय मी हे म्हणताच्या भाषेत. जर समजा 4 आणि 5 हे पर्याय हे गुणित असलेल्यांची संख्या काढायची आहे, तर काय करणार? 4 5 20, 100 पर्यंतच्या संख्या. 20 1 20, 20 2 40, 20 1 60, 20 चौक 80, 20 चौक 100. किती अंक येतील त्यांचे कॉमन? सारखे 5. आता अजून एक पर्याय आहे शेवटचा, जो लॉंगकटचा आहे. पहिले 5 3 5 5 कोणत्या कोणत्या ह्याच्यात येत आहे ते बघायचे. 5 10 15 20 25 30. काल शिकवलं होतं 5 10 15 20 25 30 35 40 50. एवढं करत बसण्यापेक्षा तर मी जे सांगितलं ते बरं आहे ना. पंच्याऐंशी 90 95 100. आता याच्यात शोधायचं की 3 कोणत्या कोणत्या संख्येला भागचे आहेत. मग शेवटी ते झालं बघा. 3 5 15, 15 1 15, 15 2 30, 15 3 45, 15 चौक 60, 15 5 75 आणि 15 6 90. या सर्वांना 3 ने भागचे आहेत. म्हणजे शेवटी एकूण अंक किती आहे की ज्यांना सोबत जाईल बा? 1 2 3 4 5 6. माफ करा, हे 6. पर्याय क्रमांक कोणता आहे? सी आहे का डी आहे? डी आहे का? ओके, धन्यवाद. पण आता हे जे व्हिडिओ बनवलेले आहेत हे आपण नक्की बघा. आलं होतं लक्षात? बघू.